आवाजाच्या पलीकडचा आवाज. तिचं नाव होतं अन्वी. लग्नाला 4 वर्ष झाली होती. नवराही उत्तम होता, काळजी घेणारा होता, प्रेमळ. तिच्या आयुष्यात काही कमी नव्हतं. फक्त एकच गोष्ट कमी होती, ती म्हणजे त्याचं कमी बोलणं. तिच्या नवऱ्याचा स्वभाव शांत होता. तो तिला प्रेम करायचा, पण बोलायला फारसा नव्हता. पण एक दिवस अचानक सोशल मीडियावर एक आवाज तिच्या जगात आला. पहिल्यांदा तो बोलला तेव्हा तिला काहीच वाटलं नाही. पण दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा अनोळखी भावना मनात घर करू लागली. त्याचा आवाज मंजूळ होता, आत्मविश्वासाने भरलेला होता. तो बोलला की ती हसायची. कधी कधी डोळ्यात पाणीही यायचं तिच्या, आणि तिला जाणवायचं त्याचा आवाज मी ऐकते, पण अनुभवते काही वेगळंच. हळूहळू तो तिच्यासाठी लाईफलाईन झाला होता. सकाळची चहा, रात्रीची शांतता, स्वयंपाक करताना कानात इयरफोन आणि त्याचा आवाज. तिला वाटायचं हे प्रेम आहे. ती चुकीचं काही करणार नव्हती. ती तिच्या नवऱ्याला अजूनही खूप प्रेम करत होती. पण या अनोळखी नात्याला नावच नव्हतं. काय होतं हे? प्रेम, अटॅचमेंट, एकटेपणाची भरपाई, की तिच्या आत्म्याला कोणीतरी पहिल्यांदा समजून घेतलं होतं म्हणून हे सर्व? एका दिवशी तो हसत म्हणाला, बघ, तू नाही माहीत माझ्यासाठी काय झाली आहेस. तुझ्याशिवाय दिवस अपूर्ण वाटतो, असं तो तिला म्हणाला. त्या क्षणी तिच्या मनाने तिला खूप फसवलं. कारण ते वाक्य तिच्यासाठी होतं, पण त्याच्या जीवनात कधीच तिचं स्थान नव्हतं. आणि मग तो गायब झाला. 1 दिवस, 2 दिवस, महिना ती रोज फोनची वाट पाहायची, मेसेज तपासायची, व्हॉइस रेकॉर्डिंग ऐकायची आणि स्वतःलाच विचारायची, मी चुकीचे होते का? की फक्त त्याच्यासाठी मी एक वेळेची सोबत होते? 5 महिने गेले आणि त्या शांततेनं तिला शिकवलं, काही लोक प्रेम शिकवायला येतात, पण सोबत राहायला नाही. काही आवाज हृदयात उतरतात, पण आयुष्यात जागा घेऊ शकत नाहीत. एक दिवस अचानक तो परत आला, जणू काही झालेच नव्हते. कशी आहेस? मिस केलं मला? ती हसली, पण आवाज थरथरला. मी चांगली आहे, आणि हो, मिस केलं, पण आता मला समजलं. तू माझं प्रेम नव्हतास, तू माझ्या रिकाम्या जागेचं उत्तर होतास. तो शांत, ती मात्र आता मजबूत झाली होती. सोशल मीडियावरून प्रेम होऊ शकत नाही बरं का, पण ते अनेकदा मनाची भूक असते, हृदयाचं नातं नाही. कधी आकर्षण असतं, तर कधी आवाजाची सवय, कधी एकटेपणाचा भरवसा. चुकीची ती नव्हती. चूक होती की तिने एखाद्याला तिच्या मनात खूप जागा दिली होती. आजही कधी कधी तिला तो आवाज आठवतो, पण आता ती शांतपणे स्वतःला सांगते, काही लोक प्रेमासाठी येत नाहीत, ते आपल्याला आपली किंमत शिकवायला येत असतात. तर तुम्हालाही कधी असं सोशल मीडियावर प्रेम झालं असेल तर मला नक्की सांगा. आणि सर्रास अशा गोष्टी आपल्या अवतीभोवती घडतच असतात. सर्रास तो एक ट्रेंडच निघाला आहे आता की सोशल मीडियावरती प्रेम. तर मी एक अशी छोटी कथा मांडण्याचा प्रयत्न केला, तर कशी वाटली कथा नक्की सांगा. आणि तुमचेही काही अनुभव शेअर करायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मीही ते अनुभव तुमचे शेअर करायला म्हणजे प्रयत्न करेन. आणि आजची कथा कशी वाटली ते नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलचं नाव आहे हृदय गप्पा, हृदयापासून हृदयापर्यंत. तर चला, आजच्या पुरतं एवढंच. उद्या भेटू नवीन कथेसह. तोपर्यंत बाय, टेक केअर.